नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आधुनिक इतिहासाच्या वन लाइनर क्वेश्चन बघणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. हे व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार. तर चला सुरू करूया. होमो इरेक्टस म्हणजे कोणता मानव? कोणता मानव? ताठ कणाचा मानव. होमो सेपियन्स म्हणजे काय? बुद्धिमान मानव. सध्याचा बुद्धिमान मानव म्हणजे की आता आम्ही जो आहोत आम्हाला होमो सेपियन्स असे सुद्धा म्हणू शकतो. अग्नीचा शोध कोणत्या कालखंडात लागला? पुराश्म युगात. कोणत्या कालखंडात? पुराश्म युगात. मानवाने वापरलेला सर्वप्रथम धातू कोणता? तांबे. सर्वप्रथम धातू कोणता? तांबे. चाकाचा शोध कोणत्या युगात लागला? नवाश्म युग. नवाश्म युगात. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठी आहे? काय म्हणत आहे? हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठी आहे? तर आपला उत्तर काय येणार? रावी नदीच्या काठी आहे. कोणत्या नदीच्या काठी आहे? रावी नदीच्या काठी. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? तर आपला उत्तर काय येणार? दयाराम साहनी. हडप्पा हे ठिकाण कुठे आहे? पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात. कुठे आहे? पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात आहे हडप्पा हे ठिकाण. मोहनजोदडो हे ठिकाण कुठे आहे? काय म्हणत आहे? मोहनजोदडो हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे? तर आपला उत्तर काय येणार? सिंधू नदीकाठी. मोहनजोदडोचा शोध कोणी लावला? तर आपला उत्तर काय येणार? राखलदास बॅनर्जी. हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह कोठे सापडले आहे? मोहनजोदडोमध्ये. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रिका कोणत्या दगडापासून बनवल्या जात? काय म्हणत आहे? स्टियटाईन. मोहनजोदडोच्या कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला? काय म्हणत आहे? मोहनजोदडोचा कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे? आपलं उत्तर काय येणार? 1980 मध्ये. हडप्पा संस्कृतीतील यज्ञकुंड कोठे आढळून आले आहे? तर आपलं उत्तर काय येणार? लोथल आणि कालीबंगन. कुठे? लोथल आणि कालीबंगन मध्ये. हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी महाकाय गोदीचे अवशेष आढळून आले आहे? तर आपलं उत्तर काय येणार? लोथल, गुजरातमध्ये. नांगरलेल्या शेतीचा पुरावा काय म्हणत आहे? नांगरलेल्या शेतीचा पुरावा कुठे आढळून आला आहे? तर आपलं उत्तर काय येणार? कालीबंगन, राजस्थानमध्ये. कालीबंगन हे हडप्पा संस्कृतीतील हडप्पा संस्कृतीतील पशुपतिनाथाची मूर्ती कुठे आढळून आलेली आहे? तर आपलं उत्तर काय येणार? मोहनजोदडोमध्ये. कालीबंगन हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर आपलं उत्तर काय येणार? राजस्थान या राज्यात आहे. लोथल हे ठिकाण कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. रावी नदीचे वैदिक काळातील नाव काय आहे? तर पुरुषी. याला स्टार मार्क देऊन ठेवा. रावी नदीचे वैदिक काळातील नाव काय होते? पुरुषी. वैदिक काळात सतुंद्री असे कोणत्या नदीला म्हणत? सतलज नदीलाच सतुंद्री असे म्हणत. वैदिक काळात सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? ऋग्वेद. सर्वात अप्राचीन वेद कोणता आहे? कोणता आहे? अथर्ववेद. ऋग्वेदाची रचना कोणी केली आहे? विश्वामित्र. कोणी केलेली आहे? विश्वामित्र. चातुर्वर्णन समाजाची कल्पना कोणत्या वेदात आहे? कोणत्या वेदात? ऋग्वेदात. यज्ञ करताना पाळावयाचे नियम कोणत्या वेदात दिलेले आहे? यजुर्वेदमध्ये. यज्ञ करताचे पाळावयाचे नियम कोणत्या वर्षी? यजुर्वेदमध्ये. भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदाला म्हटले जाते?
संगीताचा पाया सामवेद हा वेदाला म्हणतात. अथर्ववेदाची रचना कोणी केली? अथर्व ऋषींनी. कोणी केली? अथर्व ऋषींनी. यजुर्वेद हा कोणत्या वेदाचा उपवेद आहे? काय म्हणत आहे? आयुर्वेद हा कोणत्या वेदांचा उपवेद आहे? तर आपला उत्तर येणार अथर्ववेदाचा उपवेद आयुर्वेद. उपनिषदे म्हणजे काय? गुरुजवळ बसून मिळवलेला ज्ञान. काय? गुरुजवळ बसून मिळवलेला ज्ञान म्हणजेच की उपनिषदे. आरण्यके म्हणजे काय? अरण्यात रचलेली काव्य. आरण्यके म्हणजे काय? अरण्यात रचलेली काव्य. शस्त्रक्रियेचा जनक कुणाला म्हटले जाते? कुणाला म्हटले जाते? सुश्रुत याला शस्त्रक्रियेचा जनक. हिंदू पुराणांची संख्या किती आहे? 18. याला स्टार मार्क देऊन ठेवला. हिंदू पुराणांची संख्या किती आहे? 18 आहे. त्याच्याला पुढे चालूया. उपवेदाची संख्या किती आहे? तर आपले काय उत्तर येणार? 6. किती आहे? 6 उपवेदाची संख्या. जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे? महाभारत. महाभारत कोणी लिहिले? व्यास व मुनींनी. कोणी? व्यास मुनींनी. रामायण कोणी लिहिले? वाल्मिकींनी. गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? लुंबिनी. नेपाळमध्ये लुंबिनी येथे झाला. कोणाचा जन्म? गौतम बुद्धाचा जन्म. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? बोधगयामध्ये. बोधगया, बिहारच्या बोधगया येथे. गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कुठे आहे? आपलं उत्तर काय येणार? कुशीनगर, उत्तर प्रदेशमध्ये. सम्राट अशोक कोणत्या धर्माचे अनुयायी होता? तर बौद्ध धर्माचे अनुयायी होता. चंद्रगुप्त मौर्य कोणत्या धर्माचा अनुयायी होता? तर त्या जैन धर्माचा. बौद्ध धर्माचे ब्रीदवाक्य काय आहे? बहुजन हिताय बहुजन सुखाय. जैन धर्माचे ब्रीदवाक्य काय आहे? अहिंसा परमो धर्म. अहिंसा परमो धर्म. काय आहे? अहिंसा परमो धर्म. अहिंसा परमो धर्म आहे. अहिंसा परमो धर्म. बौद्ध धर्माची पहिली काय म्हणत आहे? बौद्ध धर्माची पहिली बौद्ध धर्माची पहिली काय परिषद कोठे भरली होती? राजगृह राजगीरमध्ये. बौद्ध धर्माची पहिली परिषद कोणत्या काळात भरली होती? अजातशत्रूमध्ये. सम्राट अशोकाच्या काळात तिसरी बौद्ध परिषद कुठे भरली होती? पाटलीपुत्र पटनामध्ये. चौथी बुद्ध परिषद कुठे भरली होती? कुंडल वन काश्मीरमध्ये. चौथी बुद्ध परिषद कोणत्या काळात भरली होती? कनिष्ठ काळामध्ये भरलेली होती. गौतम बुद्धाचे मूळ नाव काय होते? सिद्धार्थ नाव होते. काय नाव होते? सिद्धार्थ नाव होते गौतम बुद्धाचे मूळ नाव. वर्धमान महावीरांचे टोपण नाव काय होते? केवली नाव होते. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कुठे दिले? सारनाथ येथे. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कुठे दिले असा प्रश्न येऊ शकतो? सारनाथमध्ये. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी काय म्हणत आहे? बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी गौतम बुद्धांनी कोणती भाषा वापरली? पाली भाषा. जैन धर्माचे एकूण किती तीर्थकार होऊन गेले? 24 तीर्थकार होऊन गेले. वर्धमान महावीर हे काय म्हणत आहे? वर्धमान महावीर हे कितवे तीर्थकार होते? ते हे 24वे तीर्थकार होते. जैन धर्माचे सर्वात शेवटचे वर्धमान महावीर. जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? ऋषभदेव. कोण होते? ऋषभदेव. व सगळ्यात शेवटचे तीर्थकर कोण होते? वर्धमान महावीर. वर्धमान महावीर मृत्यू कोठे झाला? वर्धमान महावीरांचे मृत्यू कोठे झाला? तर आपला उत्तर येणार पावापुरी बिहारमध्ये. गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर
यांच्या निर्वाणा वेळी भारतात कोण राज्य करत होती? अजातशत्रू राज्य करत होती. ज्या धर्माच्या लोकांच्या धार्मिक स्थळांना काय म्हणतात? ज्यू धर्माच्या. काय? ज्यू धर्माच्या. तर त्याला सिनेगॉग असे म्हणत होते. पारशी लोकांच्या धार्मिक स्थळाला काय म्हणतात? तर आपलं उत्तर काय होणार? अग्यारी. काय म्हणतात? अग्यारी. प्राचीन भारतात एकूण किती महाजनपदे होती? तर आपलं उत्तर काय येणार? 16 जनपदे होती. संपूर्ण भारतावर राज्य करणारे पहिले राजघराणे कोणते? तर आपलं उत्तर काय होणार? मौर्य घराणे. मौर्य घराणे. हर्यक राजवंशांचा संस्थापक कोण होता? तर आपलं उत्तर काय येणार? बिंबिसार. कुणिक म्हणून कोणत्या राजाला ओळखले जात? कोणाला? कुणिक म्हणून. कोणाला? अजातशत्रूला. अजातशत्रूला. जीवक हा प्रसिद्ध वैद्य कोणाच्या दरबारात होता? जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसार असा सुद्धा येऊ शकतो. जीवक हा काय होता? वैद्य होता. नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण? धनानंद. नंद घराण्याचा शेवटचा राजा. धनानंदचा पराभव करून मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य यांनी धनानंदचा पराभव करून मौर्य समाजाची स्थापना केली. चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या काय म्हणत आहे? चंद्रगुप्त मौर्याने कोणाच्या मदतीने धनानंदाचा पराभव केला? तर आचार्य चाणक्याच्या मदतीने चंद्रगुप्त मौर्याने धनानंदचा पराभव केला. चंद्रगुप्त मौर्य कोणत्या धर्माचे अनुयायी होते? तर ते जैन धर्माचे अनुयायी होते. कलिंगच्या युद्धानंतर कोणत्या सम्राटांचे मन परिवर्तन झाले? काय म्हणत आहे? कलिंगच्या युद्धानंतर कोणत्या सम्राटाचे मन परिवर्तन झाले? तर आपलं उत्तर काय येणार? सम्राट अशोक येणार. सम्राट अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत आहेत? तर आपलं उत्तर काय येणार? ब्राह्मी लिपीत आहेत. महाराष्ट्र अशोकाने कोणती पदवी उपाधी धारण केली? तर आपलं उत्तर काय येणार? दिवाण पियोदशी. दिवाण पियोदशी ही पदवी सम्राट अशोकाने धारण केली. सम्राट अशोकाने आपली मुलगी आणि मुलगा बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी कोणत्या देशात पाठविले? सम्राट अशोकाने आपल्या मुलीला कोणत्या धर्माच्या, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी कोणत्या देशात पाठवले? तर आपलं उत्तर काय येणार? श्रीलंकामध्ये. भारताचे राष्ट्रध्वजातील चक्र कुठून घेण्यात आले आहे? तर सारनाथ येथील अशोक स्तंभावरून. मिलिंद पन्हे हे पुस्तक म्हणजे कोणातील प्रश्न उत्तरे आहेत? मिलिंद पन्हे हे पुस्तकामध्ये कोणाचे प्रश्न उत्तरे आहेत? बौद्ध राजा मिलिंद आणि नागार्जुन यांचे. सातवाहन घराण्याच्या संस्थापक कोण होते? सिमुक. अगदी लहान अक्षर आहे सिमुक याने. सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती? प्रतिष्ठान. पैठण येथील प्रतिष्ठान. गाथा सप्तशती हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आपलं उत्तर येणार सातवाहन राजा येणे. त्रिसमुद्रोतोयपितवाहन असा उल्लेख कोणाचा केला जातो? तर आपला येतात गौतमीपुत्र सातकर्णी यांचा असा उल्लेख केला जातो. अजिंठा येथील लेण्या कोणी निर्माण केल्या? तर आपलं उत्तर काय येणार? सातवाहनांनी. गुप्त घराण्यांची संस्थापक कोण होतो? श्रीगुप्त. भारताचा नेपोलियन असा कोणाला म्हटले जाई? समुद्रगुप्त याला. कोणाला? समुद्रगुप्त याला. हा एक्झाममध्ये खूप वेळा आलेला आहे प्रश्न आहे.
आणि मुलं खूप कन्फ्यूज होतात, कारण की चंद्रगुप्त आणि समुद्रगुप्त हे सेम नावाचे दिसून येतं, म्हणून कोणी कोणी चंद्रगुप्तलाच क्लिक करतात, पण तो अगदी चुकीचा उत्तर होईल. समुद्रगुप्त हे भारताचे नेपोलियन असे म्हणतात. वाकाटक घराण्याची स्थापना कोणी केली? विद्याशक्ती यांनी. वाकाटक यांची घराण्याची स्थापना कोणी केली? विद्याशक्ती यांनी. वाकाटक साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर वत्समयुगम वाशिम येथे. मिलिंदपन्ना, काय म्हणत आहे? मिलिंदपन्ना येथे. मिलिंदपन्ना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आपलं उत्तर काय येणार? नागार्जुन. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? चाणक्य यांनी. कामसूत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? वात्स्यायन यांनी लिहिला. कोणी लिहिला? वात्स्यायन यांनी लिहिला. हर्षचरित्र या ग्रंथाची निर्मिती कोणी केली? तर आपला उत्तर येणार बाण भट्ट यांनी. मुद्रा राक्षस हा ग्रंथ कोणी लिहिला? विशाख दत्त यांनी. विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला? मुकुंदराज यांनी. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आपलं उत्तर येणार महाइंट भंट. रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आपलं उत्तर येणार तुलसीदास. अमृता माल्यंदा हा ग्रंथ कोणी लिहिला? कृष्णदेवराय. रत्नावली हे नाटक कोणी लिहिले? तर आपलं उत्तर काय येणार? हर्षवर्धन. मोहम्मद गजनीने भारतावर एकूण किती स्वारा केल्या? मोहम्मद गजनीने भारतावर एकूण किती स्वारा केला? 17 वेळा. भारतात सोमनाथ मंदिराची लूट कोणी केली? मोहम्मद गजनी यांनी. वेरूळचे, काय म्हणत आहे? वेरूळचे कैलाश मंदिर कोणत्या राजाने बनविले आहे? तर आपलं उत्तर येणार राष्ट्रकूट राजा कृष्णराज पहिला याने. असा प्रश्न आलेला आहे, पहिला, दुसरा, तिसरा ह्यामध्ये कन्फ्यूज केलेला आहे मुलांना, पण आपला उत्तर पहिला येणार. कारण वेरूळचे कैलाश मंदिर कोणत्या राजाने बनवले आहे? राष्ट्रकूट राजा कृष्णराज पहिला यांनी. कोल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर कोणी बांधली? चालुक्य राजा कर्णदेव यांनी. यादवांची राजधानी कुठे होती? काय होती? यादवांची राजधानी कुठे होती? देवगिरीमध्ये. दौलताबाद देवगिरीमध्ये. गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली? कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक. महाराष्ट्रातील पहिला मुस्लिम शासक कोण होता? कुतुबुद्दीन ऐबक यांनी. कुतुब मिनारीच्या बांधकामाला सुरुवात कोणाच्या काळात झाली? कुतुबुद्दीन ऐबक यांच्या काळामध्ये कुतुब मिनारची बांधकामाला सुरुवात झाली. दिल्लीची पहिली महिला शासनकर्ती कोण? रजिया सुलताना. कोण? रजिया सुलताना. अमीर खुसरो, काय म्हणत आहे? अमीर खुसरो कोणाच्या दरबारात राजकवी होता? तर अलाउद्दीन खिलजी. कोणाच्या दरबारात? अलाउद्दीन खिलजीच्या दरबारात अमीर खुसरो दरबारात राजकवी होता. अलाउद्दीन खिलजीच्या दरबारात. चला पुढे चालूया.